सिगरेट पीछ रहे, ये क्या है? क्या बोर्ड किले पे वो खींचते है क्या? बोलो ना। अरे अलाउड नहीं है। अलाउड नहीं, अक्ल है क्या? थोड़ी अक्ल है क्या? अक्ल है क्या? मेरे को दे दो, जितना भी है ना मेरे को चाहिए। अभी क्या भी नहीं चाहिए, नहीं तो मैं पुलिस स्टेशन के सबको और जो नीचे गए सबको बुलाऊंगा इधर। हाँ, इनके पास भी है, निकालो। हाँ, सब निकालो। लोहगडावर काही तरुण तरुणी अगदी बिनधास्तपणे सिगारेटचे झुरके मारत होते, पण त्याच वेळी एका जागरूक स्थानिक तरुणानं त्यांना रंगे हात पकडलं आणि त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। नेमकं काय घडलं, चला पाहूया रिपोर्टमध्ये। महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणांनी पावन झालेल्या लोहगड किल्ल्यावर घडलेल्या एका प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून आलेला काही तरुण तरुणींचा गट लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता। मात्र गड फिरताना हे पर्यटक उघडपणे सिगारेट ओढत असल्याचं एका स्थानिक तरुणाच्या लक्षात आलं। इतिहासाचा आणि गडाच्या पावित्र्याचा हा उघडपणे होत असलेला अनादर पाहून या तरुणानं त्यांना तात्काळ रोखलं आणि चांगलं सुनावलं। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आहेत, मौजमजा करण्यासाठी किंवा सिगारेटचे धुराचे वलय सोडण्यासाठी जागा नाही, अशा शब्दात त्यानं पर्यटकांना जाब विचारला। सुरुवातीला पर्यटकांनी बचावात्मक भूमिका घेत इथे नो स्मोकिंगचा बोर्ड दिसला नाही त्यामुळे आम्हाला माहिती नव्हती असा दावा केला। मात्र स्थानिक तरुणानं त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला। प्रत्येक गोष्टीसाठी बोर्ड लागतो का? ऐतिहासिक वारशाचा सन्मान ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं सांगत त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा इशाराही दिला। पोलीस कारवाईचा उल्लेख होताच पर्यटकांनी माघार घेतली। आपली चूक मान्य करत त्यांनी माफी मागितली। यानंतर त्या स्थानिक तरुणाने त्यांच्या हातातील सिगारेटचे पाकिट ताब्यात घेतले आणि पुन्हा कोणत्याही ऐतिहासिक किंवा सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार करणार नाही अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिलं। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। क्या है तुम लोग? आए किधर से? दिल्ली से आई। तो तुमको किसने बोला इधर खींचने के लिए? किसने बोला? भाई हाँ? पूछा भाई किसी से। चिल्ला रहे हो? मैं किधर आए हो तुम लोग? तो बोल दो ना कि नहीं करना बात। अरे नहीं करना है तो थोड़ा तो अक्ल चाहिए ना आप लोगों को। हाँ, सिगरेट पीछ रहे, ये क्या है? क्या बोर्ड किले पे वो खींचते है क्या? मुझे नहीं मालूम आप किधर से है वो बताओ, आपका नाम बताओ मेरे को। और मैं हाँ दिल्ली से आए ना, मैं पुलिस कंप्लेंट करूंगा। हाँ बोलो, नाम बोलो। हाँ नंबर बोलो। हाँ बोलो नंबर बोलो ना। अरे अलाउड नहीं है। अलाउड नहीं, अक्ल है क्या? थोड़ी अक्ल है क्या? अक्ल है क्या? क्या नहीं पता है? अरे तुम मेरे को बताओ, तुम्हारे मंदिर में जाते हो, तुम खींचते हो क्या? खींचते हो क्या नहीं बताओ, वो बताओ मेरे को। चिल्लाए मत, मैंने कोई बात नहीं है भाई, आप आराम से प्यार से बात कर सकते हो। सिगरेट करना मैंने मना कर देती, नहीं पता। अरे मना नहीं, सीधा खींच रहे हो आप, फूक रहे हो मंदिर में। आप मेरे को बताओ दीदी, मेरे को एक बात बताओ मेरे को, आप आपके मंदिर में जाके खींचते हो? ये हमारा मंदिर ही है, तो आपने खींचा क्यों? अपने को नहीं पता। पूछा भी एक दो से। किसको पूछा? इधर किसी को भी पूछेंगे ना आप तो सब लोग मना करेंगे। नहीं पता ना आप क्या, इसलिए नहीं जलाया ना। अब नहीं जलाएंगे। तो उसने फेंका क्यों इधर? उठा लिया। और जितना है मेरे को दे दो, जितना भी है ना मेरे को चाहिए। अभी क्या भी नहीं चाहिए, नहीं तो मैं पुलिस स्टेशन के सबको और जो नीचे गए सबको बुलाऊंगा इधर। हाँ, इनके पास भी है, निकालो। हाँ, सब निकालो। ठीक है, ये होना नहीं चाहिए। मैं लास्ट बार बोल रहा हूँ तुम लोगों को। अनेकांनी त्या स्थानिक तरुणाच्या जागरूकतेचं आणि धाडसाचं कौतुक केलं, पण या घटनेनिमित्तानं एक प्रश्न मात्र प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नाहीत, ते महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि इतिहासाची पवित्र स्मारकं आहेत। अशा ठिकाणी सिगारेट ओढणं, मद्यपान करणं किंवा घाण करणं ही केवळ नियमभंगाची बाब नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचाही अनादर आहे। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? अशा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।